नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ. 11 जून. सुखदुःख मनावर अवलंबून आहे. जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दुःखाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पहावे. सुखदुःखे कोणालाही सुटली नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासाने सुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. खरे म्हणजे सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे. तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. ज्याचा सहवास झाला त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. जितकी प्रपंचाकरता आपण तळमळ करतो तितकी भगवंताकरता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, गरिबी श्रीमंतीवर, रोगी निरोगीपणावर कशावरही अवलंबून नाही. तो अवलंबून आहे मनाची स्वस्थता, अंतःकरणाची शुद्धता, आचरणाची पवित्रता. आणि प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी दोन्ही परमार्थाच्या आड येतात. प्रपंच हा मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. आपण आपली आसक्ती त्यात घालवतो म्हणून आपल्याला तो सुखदुःख देतो. ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय. म्हणून आसक्ती सोडा. मनाला स्वच्छ बनवण्यासाठी मन मोकळे करा. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास, मन मोकळे करायचे असल्यास कमेंट करा. धन्यवाद.